कथा वाचून कॉमेंट्स आणि लाईक नक्की द्या. एवढा भाग तयार करायला सुद्धा 1 दिवस लागतो मित्रहो. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सौभाग्यवती नातं जन्मजन्मांतरीचं भाग 6. तिने धोका दिला अन अशी सवय जडली त्याला की मग हळूहळू तिचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळू लागला. स्वप्नातली ती आणि समोर असलेली ती फक्त कपड्यांचा फरक आणि बाकी तेज रूप. 21व्या शतकात असे सुद्धा घडू शकते याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता आणि त्याला काही कळतही नव्हते. समस्या अशी होती की त्याने ती कुणाला सांगितली असती तरी ती व्यक्ती हसेल अशी त्याची धारणा होती. करोडोंचा तो मालक सध्या मानसिक अशांतता फेस करत होता. काहीशा वेगळ्याच प्रकारची तिचा चेहरा समोरून जात नव्हता. अबीरवरून डिनरसाठी खाली आला. त्याने बघितले तर जियासुद्धा आलेली होती. उतरताना त्याची आणि तिची नजरानजर झाली. पहिल्याच भेटीपासून एक विचित्र वेगळ्याच प्रकारची फिलिंग त्या दोघांना जाणवत होती. तो खाली डिनरला येऊन आपल्या नेहमीच्या चेअरवर बसला. जिया त्याला इग्नोर करत होती कारण इतक्या सुंदर मुलीला त्याने जे इग्नोर केले होते आणि महाराष्ट्र जिला क्रश म्हणत होते तिलाच इग्नोरिंग चुकीला माफी नाही. अबीरच्या व्हाईट हाऊसचा दिमाग खरोखरच्या व्हाईट हाऊससारखाच होता. निष्णात शेफनी किचन भरलेले होते. बाजूला असलेल्या सुंदर गार्डनमध्ये नवीन टवटवीत फुलांची काळजी घ्यायला अनेक गार्डनर्स होते. श्रीमंती ओस चालली होती पण श्रीमंत खडूस असतात या उक्तीप्रमाणे अबीर नव्हता. कुठे हात फ्रँक सोडायचे ते त्याला चांगलेच माहिती होते. आता डिनर करताना सिया जियाला आग्रह करून आणखी डिशेस घेण्याविषयी बोलत होती. तिच्या सेपरेट डाएट मेनू असूनही आणि ते दोघे मात्र जाणीवपूर्वक एकमेकांची नजर चुकवण्याचा प्रयत्न करत होते. हल्ली अबीर छोट्या छोट्या गोष्टींवरून भडकत असल्याने बाकीचे इकडचे तिकडचे बोलून गप्पा करण्यासारखं नव्हतंच काही. बोलत होती ती फक्त सिया, ती पण जियासोबत. अबीर तिची टकरी मगापासून नोटीस करत होता. शेवटी असह्य होऊन त्याने तिच्यावर एक जवळीक कटाक्ष टाकला आणि ती गप्प बसली. तिच्या एक्सप्रेशनने ती का गप्प बसली हे तिला बरोबर कळले. तिने त्याच्याकडे एक तिरकट कटाक्ष टाकला आणि नेमका तोही त्याच वेळी चुकूनच तिच्याकडे बघत होता. डोळ्यात आरपार पाहिलं तर कोणीही त्यात बुडून जावे असे मृगनयनी डोळे. क्षणभरच त्यांची नजरानजर झाली. पण त्या क्षणभराच्या नजरेत त्यांच्या मेंदूत मात्र अशा संवेदना जाणवल्या गेला की तो तिला वर्षानुवर्ष ओळखतो ते आयरिस जणू काही त्यांचे हृदय बाहेर पडेल असे वेगाने धडधडू लागले. ते ओ माय गॉड काय होते ते त्याला कळेना. हृदयाच्या बीट्स इतक्या वाढल्या होत्या की त्याला आपल्या छातीवर हात ठेवावा लागला आणि त्याची ती ॲक्शन पाहून तिने दुसरीकडे बघितलं. बाकीच्या कुणाच्या काही लक्षात नाही आलं. तो मात्र आता चोरून तिच्यावर नजर टाकत होता. तिचे टपुरे डोळे, ते आरक्त गाल आणि कमानदार भुवया, ते आखीत नाक आणि काळी चिरत जाणारी नजर. नेमकं काय होतंय ते त्याला कळत नव्हतं आणि त्याच्या वाढलेल्या अस्वस्थतेने तो तिच्याकडे आणखी नजर टाकत होता. असं वाटत होते की जणू त्यांची नजर तिच्याकडे आपोआप खेचली जाते. डोळे जणू आता त्याच्याशी फितुरी करू पाहत होते. वारंवार जाणारी त्याची नजर आणि झाली. शेवटी एकदा तिने ते नोटीस केलं आणि एक वियर्ड्स कटाक्ष त्याच्याकडे टाकला. अत्यंत स्वाभिमानी असणाऱ्या त्याला ते अजिबात सहन झालं नाही आणि एक तीव्र सनक त्याच्या मेंदूत गेली. त्याने गटागट पाणी पिलं आणि टिश्यू पेपरनं आपलं तोंड पुसून वायू वेगाने तिथून वरच्या फ्लोअरवर निघून गेला. जिया पोट भरून घे, लाजू नकोस अजिबात, अबीरचे डॅड म्हणाले. हो अंकल. जियाने एक स्मित हास्य केले आणि मनातच सगळे काय घडतं याची उकल करत राहिली. डिनर झाला आणि सिया जियाला तिच्या रूममध्ये सोडायला आली. रूम प्रशस्त होती. अगदी हॉटेलमधल्या डिलक्स सूट सारखी. रेड कार्पेट इतकं उठून दिसत होते की सांगायलाच नको. बाईबद्दल विचार करते आहेस का, सिया म्हणाली आणि जियाने का या अर्थाने खांदे उडवले. अंग म्हणजे बाईचे थोडे स्ट्रेंज बिहेवियर म्हणून ना. ॲक्च्युली तो असं वागतो कारण. आणि सिया बोलता बोलता थांबली. तिने जीभ चावली पण जियाने असं दाखवलं की तिला तिच्या थांबण्याने काही फरक पडला नाही. सॉरी यार, आय कांट टेल धिस, मेरी मजबुरी आहे, सिया म्हणाली. इट्स ओके चिल, ती म्हणाली आणि सियाचा चेहरा खुलला. भाई इतका ॲग्रेसिव्ह कोणी नसेल, सिया म्हणाली आणि जियाने एक श्वास टाकला.
भाई भाई आणि भाई, ती मुद्दाम त्यांच्या का टॉपिक काढते असं तिला विचारावं असं वाटत होते, पण तिने ते कंट्रोल केले. दोघांनी बसून राम बनसाळी आणि त्याच्या सिरियल्स आणि इतर काही विषयी मस्ती गप्पा मारल्या. एकमेकांच्या फॅमिलीविषयी चर्चा झाली. आता मात्र सियाने अभिरच्या अजिबात विषय काढला नाही आणि जियाला कन्फर्म झालं की चला, सिया मुद्दाम किंवा जाणीवपूर्वक त्यांच्या सब्जेक्ट नाही काढत आहे. ओके, आय एम सो स्लीपी नाऊ. गुड नाईट हॉनी, सियाने लाडीक स्वरात म्हटले. ओके, गुड नाईट, जिया सुंदर हसत म्हणाली. सिया निघून गेली आणि ती गेल्याबरोबर जियाच्या मनात आता पर्यंत दाबून ठेवलेले विचार उसळून आले. असं काय बघत होता हा? शेकहँड करताना तर किती ॲटिट्यूड दाखवत होता आणि आता याच्या डोक्यावर वाढलेल्या बिझनेसचा ताण आला असणार. त्याशिवाय का कोणी अशा हरकती करणार? असं स्टेअर का करत होता तो? असो, जो फॅमिलीला एवढं धाकात ठेवतो, ज्याचे फादरसुद्धा तो उठून गेल्यावर माझ्याशी बोलायला धाडस करतात, एवढी भीती आहे त्याची. भीती नाही, ही तर दहशत आहे. लोक कसे ॲडजस्ट करतात कुणास ठाऊक. शिवाय ह्याच्या बिझनेस एम्प्लॉईज आणि वर्कर्सचं काही खरं नाही. तिने तर त्या विचारांनीच सुस्कारा टाकला. वेल, आय डोंट केअर तो कसा वागतो, काय करतो. एवढी रात्र उजळले की फक्त सियासोबत फ्रेंडशिप एवढीच बाकी राहणार आहे. नो, ना तो रागीट असो किंवा आतंकवादी. आपल्याला काय करायचे आहे? स्वतःच्या या विचारांवर तिने खांदे उडवले. बिछाना तिची वाटच पाहत होता. तिने त्याआधी तिला आवश्यक अशी लोशन क्रीम लावली. अभिनेत्री असल्याने स्क्रीनची काळजी घेणे गरजेचे होते. त्यानंतर मात्र ती सगळं काही गयाबाड्यामे म्हणून झोपून गेली. पौर्णिमेची रात्र असल्यासारखा पूर्ण चंद्र खिडकीतून डोकावत होता. पलंगावर बसून तो कुणाची तरी वाट पाहत होता आणि ती आली. तिच्या सुंदर रूपाला पाहून त्याची कडी खुलली होती. आलात, आम्हाला माहीत होते तुम्ही येणार, तो म्हणाला आणि ती आपली नाजूक आणि कोमलांगी असं मखमली तारुण्य घेऊन त्याच्याजवळ बसली. त्याच्या मुखात विडा होता. आपल्या डोक्यात उतरलेल्या नशेने तो तिच्या सुंदर रूपाला न्याहाळत होता. तिच्या गुलाबाच्या पाकळ्यासारख्या असलेल्या ओठांना तो मन भरून निरखत होता आणि ती मात्र आपल्या पदर सावरत त्याच्या नजरेला उत्तर देताना लाजून चूर होत होती. त्याने आपला विडा बाजूला केला. खूप कष्टाने त्याने हे रत्न मिळवले होते. त्याचे प्रेम, तिच्या पदर सावरताना दिलेले तिचे शुभ्र पोट पाहून त्याच्या अंगातून धुल्लता सरळ सडसड गेली. तिच्या हाताच्या तळ्यावर आपले ओठ टेकवले आणि नशिल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितले. तिने एका दाताने आपले ओठ चावले. हळूहळू तो तिच्या जवळ आला. आपले गरम श्वास त्यानं तिच्या कानावर सोडले. तशी ती शहारली. त्याने जराही उशीर न करता तिच्या कानात पळ्यांना आपल्या लवलवत्या जिभेने स्पर्श द्यायला सुरुवात केली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ती वारंवार खिडकीतून आत वाकून पाहणाऱ्या चंद्राकडे पाहत होती. राणी सरकार, इथे एक चंद्र असताना तुम्ही त्या चंद्राकडे पाहू शकत नाही, कळलं का तुम्हाला? तो केवढ्या तरी मोठ्याने ओरडला. ती भेदरली. तो संतापाने उठला आणि खिडकीच्या पडद्यांना बाजूला सारून मागे वळतो तितक्यात त्याच्या कानावर एक किंचाळी पडली. त्याने झटकन पुढे पाहिलं. तिच्या शरीरातून एक तलवार आरपार झाली होती. पोटातून रक्ताचे ओहोळ वाहत होते आणि ती स्थिर डोळे करून त्याच्याकडे पाहत होती आणि समोर तिच्या तो मारेकरी खुनशी नजरेने त्याच्याकडे पाहत होता. तो संतापाने ओरडला. ओरड, कितीही ओरड, ती माझी झाली नाही तर कुणाचीच होऊ देणार नाही, तो छद्मी स्वरात म्हणाला आणि तो त्याच्यावर झडप घालणार इतक्यात त्याचे डोळे उघडले. त्याचे डोळे पाण्याने गच्च भरलेले होते. त्यानं पाहिलं तर तो आपलाच आलिशान बेडवर होता. म्हणजे ते सगळं स्वप्न होतं. हो, स्वप्नच होतं. हो. त्यानं बाजूला जाऊन घटाघटा पाणी पिलं. डोळ्यासमोर येत होती ती पोटात तलवार घुसलेली ती आणि तिच्या पुढ्यात असलेले
तो सैतानी चेहरा, परत परत ते तसलं ऐतिहासिक स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर फिरत होतं. मागच्या 15 दिवसात असल्या स्वप्नांनी त्याचं जीणं हराम केलं होतं. कोण होती ती ते आठवत नाही, पण समोर आपण होतो ते मात्र आठवतं. तोंडात विडा आणि त्या खोलीची मालासारखी सजावट आणि त्या दोघांच्या प्रणय सुरुवात होता क्षणी झालेला तिच्यावरचा तो हल्ला. बधीर बधीर झालं होतं त्याचं डोकं. मागच्या काही दिवसात ती जिया दिसत होती स्वप्नात आणि आज चेहरा दिसला नाही, पण ते ओठ नितळ गुलाबी. स्वप्नात आलेली ती जियाच नव्हती आणि तिच्यावर हल्ला. नाही नाही, असं होणे शक्यच नाही. त्याने मान नकारार्थी हलवली. शिट, आय डोंट केअर एनीवन विल किल हर ऑर डू एनिथिंग विथ हर. आय जस्ट डोंट केअर. मला कोणाची पर्वा नाही की तिच्यासोबत काय होईल. मला पर्वा नाही. त्याने आपली मूठ दणकन आदळली आणि तो परत झोपी गेला. आपल्या स्वप्नात आलेल्या परीसोबत काहीही होऊ दे, आपल्याला त्याचं काहीही फरक पडणार नाही असा विचार करणारा तो पहिलाच व्यक्ती असावा. एसीच्या थंडगार हवेत लवकरच त्याचे धर्मबिंदू सुकून गेले. सकाळी लवकर उठून जियाने आपलं सर्व व्यवस्थित आवरलं. सियाने तिला आग्रहाने नाश्ता करायला लावला. जियाने बघितलं तर आमिर अजून आला नव्हता. तसाही तो आतंकवादी होता. सगळ्यात कसा मिसळणार. तिने त्याच्याकडे इग्नोर केले आणि सियाच्या आईवडिलांचा निरोप घेतला. त्यांच्या पाया पडायला ती विसरली नाही, कारण की संस्कारीच ती तेवढी होती. दॅट्स ग्रेट. यू आर स्टील डाऊन टू अर्थ. आय लाईक इट. सियाचे वडील म्हणाले. आय शुड थँक्स अंकल. बाय आंटी. तिने त्या सगळ्यांचा निरोप घेतला. असं काही तरी व्हायला हवं. तू शूटसाठी इकडे यावं. ऑल शूटिंग लोकेशन इथंच मिळवावीत. अँड कीप इन माइंड, जर तुला मुंबईत कुठेही लोकेशन मिळालं तर यू हॅव टू स्टे इन अवर व्हाईट हाऊस. अंडरस्टँड. सिया अधिकाराने वाणीने म्हणाली. इथे मिळेल ना. इथे मिळेल नाही मिळेल ते कुणाला माहिती आहे. तरी हिला नकार देण्यात काही अर्थ नाही. या विचाराने जियाने फक्त एक स्माईल केली आणि ती आपली बॅग घेऊन बाहेर पडणार इतक्यात वरून खाली येत असलेला आबिर तिला जाताना पाहून त्याच्या हार्टबीट स्किप झाल्या. एका क्षणासाठी त्याला असं जबरदस्त वाटलं की जाऊन तिची वाट रोखावे, पण दुसऱ्या क्षणी तो विचार झटकून तो आपल्याच विचारात मग्न होऊन खाली आला. जिया गेली आणि सिया तिचे आई वडील माघारी फिरले. आमिरला बघून त्यांनी आपापल्या रूममध्ये जाणं पसंत केलं. तो तसाच बाहेर चालला तेव्हा सियाच म्हणाली, अरे भाई, ॲटलिस्ट ब्रेकफास्ट तरी कर. नो, आय एम नॉट हंग्री. बाय, तो म्हणाला आणि आपल्या फोनवर कुणाचा तरी नंबर डायल करून बाहेर पडला. जाताना शर्विल हा एकच शब्द सियाला ऐकू आला. त्यावर तिने वळून बघितले. तोवर अबीर निघून गेला होता. ॲटोमॅटिक डोअर केव्हाच बंद झाले होते ते कळलेच नाही. जिया आपल्या कारमध्ये बसून राम भन्साळीकडे जाण्यासाठी निघाली. अंतर 4-5 किलोमीटरचे होतं. सीट बेल्ट लावून कार सुरू करून निघताच तिच्या बाबांचा फोन आला. तिने तो उचलला आणि त्यांच्याशी बोलू लागले. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. निघालीस का तू? काय बाबा, मी जस्ट सियाच्या व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले आणि आता डायरेक्टर कडे चालली त्यांना भेटायला. मी निघताना कॉल करेन तुम्हाला. जिया, ओके, पण तू यावेळी ही गाडीला नेलं नाहीस सोबत, बाबा म्हणाले आणि जिया हसली. डोंट वरी बाबा, मी येईन नीट. एवढं काय त्यात. आय कॉल यू लेटर. ओके ओके, टेक केअर अँड ड्राईव्ह इट स्लोली. अंडरस्टँड. बाबा त्यांच्या वाक्यातला सगळ्याच शब्दावर जोर देत म्हणाले आणि जिया हसले. तिच्या फर्स्ट ड्रायव्हिंगची बाबांना धास्तीच घेतली होती.
ओके बाबा, डोंट वरी. तिने हसतच फोन कट केला. ती वेगाने पुढे निघाली. आजूबाजूचा निसर्ग जो थोडा नावापुरता होता तो न्याहाळत ती जात होती. गाडीत नवी आणि जुन्या गाण्यांची क्लासिक कॉम्बिनेशन असलेली गाणं वाजत होती. इतक्यात तिच्या आडवं कुणीतरी आलं. अंगावर पूर्ण चादर असल्याने त्याला पाहून तिने प्रचंड वेगात असलेली कारचे अगदी पायात आहे तितकी ताकद लावून ब्रेक दाबले. सगळे जणू थांबले. तिच्या मागच्या गाड्याही थांबल्या. तिने जोरजोरात हॉर्न केला तरी ती व्यक्ती बाजूला होईना. शेवटी रागाने ती खाली उतरली. समोर अंगावर चादर घेऊन कोणीतरी उभं होते. तिने त्याला आवाज दिला. जोरजोराने आवाज दिला. एक्सक्यूज मी, व्हॉट नॉनसेन्स इज दिस? तुम्ही असे रस्त्यात का उभे आहात? ब्रेक दाबले नाहीतर मेला असतात ना आता, ती म्हणाली. तरीही ती व्यक्ती गप्पच होती. तिने इकडे तिकडे पाहिले तर बाकीच्या गाड्या फक्त उभ्या होत्या. ती त्याला बाजूला करते असे समजून कोणीही गाडीतून उतरलं नव्हतं. एक नाही, दोन नाही, ती व्यक्ती गप्पच. आता मात्र जियाला खूप राग आला होता त्याच्यावर. ते खसकन त्याच्या अंगावरची चादर ओढणार इतक्यात त्या व्यक्तीने आपल्या अंगावरची चादर स्वतःच ओढली. तो व्यक्ती तिला पूर्ण अनोळखी होता. त्याने बाजूला पाहिलं आणि तोंडाला मास्क घातलेला एक जण तिथे आला. त्याने पटकन आपला मास्क काढला आणि जिया अवाक झाली, कारण तो निमिष होता. तो बाजूच्याच कारमधून उतरून आला होता. ती त्याला पाहून शॉकच झाली होती. व्हॉट द हेल इज दिस? तू माझा पाठलाग का केलास? जिया म्हणाले. आत्ता या क्षणी तिला विसर पडला होता की ती एक अभिनेत्री आहे. निमिषला पाहून तिचे डोकं फिरले होते. तेही त्याने अशा पद्धतीने अडवल्याने जास्तच तिला संताप आला होता. तर एका फेमस कपलला असं बघून बाकीचे अवाक झाले होते. जिया, लिसन मी प्लीज, प्लीज माझ्याशी बोल. आय नो मी चुकलो होतो, बट प्लीज गिव मी वन चान्स ॲट लिस्ट. निमिष म्हणाला. जस्ट शट अप अँड गेट लॉस्ट फ्रॉम हियर. असे रस्ते अडवून माफी मागितली जात नाही, इडियट, जिया रागाने म्हणाले. दॅन व्हॉट शुड आय डू? तू माझ्या अजिबात ऐकून घेत नव्हतीस आणि मला डायरेक्ट समोर बघून तू थांबलीसुद्धा नसतेस. सो मला हे करावं लागलं. तू मला माफ करणार आहेस की नाही? निमिष दात खात म्हणाला. परत निर्लज्जपणाच्या कळस गाठलायस तू, आणि माफी कशाची मागतोयस असे ते शिकून घे रे जरा. तुला माफी मागायची असेल ती थोडी शिक जरा. ऑर्डर सोडल्यासारखे काय माफी मागतोस? अँड एनिवेज मी तुला या जन्मात तर कधीच माफ करू शकणार नाही. माझा रस्ता क्लिअर कर, जिया म्हणाली आणि परत गाडीकडे वळली. तेवढ्यात निमिषने तिचा हात पकडला आणि तो तिला ओढून घेऊन कानाखाली बसवणार की जियाने त्याचा हात वरच पकडला आणि बोलली. तुझी पूर्ण लायकी दाखवलीस तू. आज परत माझ्यासमोर कधी तुझं काळं तोंड घेऊन येऊ नकोस. निघ. जियाने त्याचा हात जोरात फेकून दिला. ती पुढे जाणार इतक्यात मागून निमिषने आपल्या हातांनी तिच्या गळ्याभोवती फास अडवला आणि एका हाताने धारदार चाकू काढून तिच्या गळ्याला लावला. रस्त्यावर तो फिल्मसारखा चित्तथरारक सीन पाहून सगळे बेदरले. ज्यांच्या कारच्या काचा ओपन होत्या त्यांनी त्या बराबर क्लोज केल्या, जेणेकरून ही बलामत आपल्या अंगावर येऊ नये म्हणून. त्यातला एकही माईचा लाल खाली उतरला नाही. निमिष सोड मला, जिया आपल्या फुलणारा श्वास कसाबसा कंट्रोल करत बोलली. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं. निमिषचे हात मजबूत असल्याने तिच्या गळ्यावर प्रचंड प्रेशर पडलं होतं. तिला नीट खोकलता सुद्धा येईना. डोळ्यातून अश्रू ओघळले जाऊ लागले. मला नाकारण्याची चूक तू करू शकत नाहीस. मी निमिष आहे. मला पाहिजे ते मी मिळवतो, आणि कसंही. तुला जास्त भाव का दिला बघ. सगळ्यांच्या समोर तुला उचलून ने. नो वन हेल कॅन स्टॉप मी. आय एम द डिव्हिल.
निमिष क्रूरपणे म्हणाला आणि तो तिला उचलून घेण्यासाठी खाली वाकणार इतक्यात त्याच्या मस्तकात एक जोराचा ठोका बसला. तशी त्याची पकड सैल झाली आणि तो मागे कोलमडला गेला. जियाने ओढून बघितले तर समोर आबिर होता. त्याने पटकन तिला आपल्या बाजूला वळले आणि मागे केलं. तो डोळे मोठे करून निमिषकडे पाहतच होता. हे हू द हेल आर यू? तुला तुझ्या प्राणाची फिकीर असेल तर जा इथून, नाहीतर तिच्यासोबत तुलाही असाच चिरेन मी इथं. निमिष दात ओठ खात म्हणाला. त्याच्या हातातला सुरा तडफडत होता. आय डोंट नो हू बीच आर यू, पण मी तुला आता सोडणार नाही, आबिर त्वेषाने म्हणाला. आणि त्याने पुढे जाता निमिषने त्याच्यावर चाकूने वार केला. आबिरने चालाकीने तो चाकूला आणि मागे फिरून निमिषच्या पाठीत एक जोरदार लाथ घातली. आणि ते निर्लज्ज लोक त्याचा व्हिडिओ करत होते, अगदी गाडीच्या काचा खाली करून. निमिष उठ्या बडकट असल्याने तो आबिरच्या लाथेने थोडासा मागे गेला. आता मात्र त्यानं प्रचंड दात खाऊन आबिरवर परत वार केला आणि तो वार चुकवण्याच्या प्रयत्नात आबिरच्या हातावर थोडा चाकू गरजला आणि स्क्रीन फाटून त्यातून रक्त उफाळायला लागलं. जियाने ते पाहून सर्व सरदर्द झाली होती. तिला काय करावं काहीच कळत नव्हतं. अंग जणू आकडून गेले होते तिचे. आबिरने आपल्या रक्ताला न जुमानता आपल्या बुटाच्या एका फाटक्यास निमिषला खाली पाडलं आणि त्याच्या चाकू पायानेच बिरकवला आणि त्याच्या छातीवर जोरदार लाथ घातली. तसा निमिष उसळला आणि त्याच्या तोंडातून रक्त बाहेर पडलं. आबिरने त्याच्या बोकोटीला धरून पकडलं आणि वर उभं केलं. आय किल यू बीच, हाऊ डेअर यू टू टच हिअर. त्याने त्याच्या गळ्यातला गळा आपल्या हातात दाबून त्याला उचलला आणि खाली आपटणार इतक्यात तिथं पोलीस धावत आले. तरी आबिरने त्याच्या एक मुस्काटात बडकवली. परत त्याच्या वाटेला गेलास याद राख, आबिर म्हणाला आणि पोलिसांनी निमिषला ताब्यात घेतलं. डोंट वरी सर, आम्ही सगळं काही बघितलं आहे कॅमेरात. यांना आम्ही बघून घेऊ, पोलीस म्हणाले. सो व्हॉट वेअर यू डुईंग लास्ट 15 मिनिट्स इडियट्स? इकडे जीव गेल्यावर मग येणार होतात का तुम्ही? आबिर दरवडला. पोलिसांनी मान खाली घातली. ते निमिषला घेऊन गेले. जाताना सुद्धा निमिषची क्रूर नजर जियाने बघितली. पोलीस गेले आणि चहूबाजूने जियाच्या भोवती लोक आले आणि सेल्फीसाठी फोन पुढे करू लागले. ते पाहून आबिरचं डोकं सटकलं. यू ऑल, तुम्ही त्याने चाकू लावला असताना काय करीत होता? तेव्हा आला नाही तुम्ही मदतीला, अँड नाऊ यू आर कमिंग टू टेक द सेल्फीज. आर नॉट यू अशेम्ड? आबिरने ओरडून विचारलं आणि सगळ्यांनी पाचावर दारणा बसले. मग मात्र सगळे फरार झाले. आणि यू ॲक्ट्रेस आहेस ना, तुला सिक्युरिटी ठेवता येत नाही का? आणि कोण होता तो? तुला ओळखतो तो? वाय ही वेअर डुईंग दॅट? आबिरने विचारले. आणि जिया काही बोलणार इतक्यात तिचं लक्ष त्याच्या हाताच्या जखमेकडे गेले. तिने पटकन आपला रुमाल काढला आणि त्याच्या हातावर बांधू लागले. व्हॉट आय एम आस्किंग, कॅन यू आन्सर? आबिर ओरडला आणि तो रुमाल बांधता बांधता जिया घाबरली. ते सगळं मी नंतर सांगेन. वी शूड गो हॉस्पिटल नाऊ प्लीज, लेट्स गो, जिया म्हणाली. आणि तिने गडबडीत त्याला ओढताना त्याच्या जखमेवर धरूनच ओढलं आणि त्याच्या तोंडातून आ शब्द निघाला. आणि त्याची खाऊ की गिळूची नजर बघून ती अजूनच घाबरली. आय एम सॉरी प्लीज, ती म्हणाली. आणि तिने सरळ त्याचा दुसरा हात घेऊन त्याला ओढलं आणि कारकडे घेऊन गेली. तिने त्याला आपल्या कारमध्ये बसवलं आणि दुसरीकडून आपण बसली आणि पटकन गाडी चालू करून हॉस्पिटलकडे घेतली.
तिनं बघितलं तर त्याच्यावर रक्त, तो रुमाल भिजला होता रक्ताने. ते बघून तिने गाडी आणखी वेगात घेतली. प्रचंड वेगाने गाडी धावू लागली. हॅलो, मी काही मरत नाही लगेच. ड्राईव्ह स्लो, इज जस्ट नॉर्मल कट, अबीर म्हणाला आणि जियाने स्पीड कमी केला. ती मनातल्या मनात स्वतःला कोसत होती. हा आतंकवादी सुद्धा तिच्या ड्रायव्हिंग स्पीडला घाबरला होता. नाऊ कॅन यू टेल मी हू वाज ही, तो म्हणाला आणि तिने गाडी थांबवली. वाट, यात गाडी थांबवण्यासारखं काय आहे, अबीर म्हणाला. हॉस्पिटल, ती म्हणाली आणि त्याने बाजूला बघितलं. त्या ठिकाणी नायरा हॉस्पिटल होते. त्याने हॉस्पिटलकडे बघितले. फक्त 2 मिनिटात मॅडमने 2 किलोमीटर अंतर कापलं होतं. ती त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली. डॉक्टरने अबीरला ओळखलं. पटकन त्याच्या हातावर पट्टी केली. डोंट वरी सर, जखम थोडी खोल आहे पण होईल रिकवर. टेक दिस मेडिसिन्स. डॉक्टरने काही मेडिसिन लिहून दिले आणि तिने त्याला बाहेर आणून ती सगळी घेतली. ती इतकी घाबरली होती, तिला काहीच कळत नव्हते. अबीर मात्र न कळत तिला पाहत होता. तिची हालचाल आणि तो इनोसंट चेहरा, सगळं न्याहाळत होता तो तिला. सो शूड वी लिव्ह नाऊ, तो म्हणाला आणि तिने मान डोलावली. ती पुढे झाली आणि त्याने तिला ऑब्झर्व केले. ती स्वप्नात येणारी मुलगी आणि जियाचा चेहरा सेम आणि आणखी काही तरी सेम होतं. अबीरचं डोकं चक्रावून गेलं. ती समोर येताच तो कन्फ्यूज होत असे, पण तरी तो गाडीत बसला आणि आता एकमेकांनी बोलण्यासाठी एकदमच तोंड उघडलं. आता वेळ प्रश्नोत्तराची होती. अनेक रहस्य उलगडणारी होती आणि पुढचं भविष्यसुद्धा कळेल का एकमेकांचे रहस्य त्यांना. पुढच्या भागात आपण ते नक्की पाहू. तरी प्लीज रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.